in previous class you have studied unit 4.1 the Nightingale and the Nobleman. तर मुलांनो मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट 4.1 द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन गाणारा बुलबुल पक्षी आणि सरदार ही स्टोरी अभ्यासलेलो आहोत. तर आजच्या पाठाला टुडे वी आर गोइंग टू लर्न द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन पॉइंटर्स. तर आजच्या पाठाला आपण पाहणार आहोत द नाइटिंगेल अँड नोबलमॅन या स्टोरीचे पॉइंटर्स. ओपन युअर इंग्लिश बुक, पेज नंबर 81. Question number 1. Read the story and say whether the following statements are true or false. तर काय करायचं आहे पहा. रीड द स्टोरी, दिलेली स्टोरी आहे द नाइटिंगेल अँड द नोबलमॅनची स्टोरी. याची काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्यानंतर से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. दिलेली विधान आहे स्टेटमेंट्स असे वाक्य ती चूक आहे ती बरोबर आहे ते काय करायचं ट्रू और फॉल्स थोडं समोरचं घ्यायचं आहे. पहिलं सेंटेन्स पाहिजे काय सांगितलं, नो बर्ड लाइक्स टू बी शट इन अ केज. नो बर्ड लाइक्स टू बी शट इन अ केज म्हणजेच काय आन्सर काय येणार, कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यात बंद केलेले आवडत नाही. दिलेले स्टेटमेंट हे वाक्य करेक्ट आहे की रॉंग आहे, ट्रू. काय येणार आन्सर टी आर यू ई ट्रू. ट्रू म्हणजे काय बरोबर. दिलेले सेंटेन्स हे काय आहे बरोबर आहे. त्यानंतर सेकंड द नोबल मॅन वॉज रिच अँड हॅपी. तो जो सरदार होता तो श्रीमंत होता, रिच अँड हॅपी आनंदी होता. हे वाक्य आहे काय दिलेल्या स्टोरीमध्ये नाही. तर तो कसा नव्हता, श्रीमंत होता परंतु समाधानी नव्हता. असं वाक्य इथं पाहिजे होतं. श्रीमंत होता परंतु तो काय नव्हता, समाधानी नव्हता. इथं आहे पहा पेज नंबर 80 वरती द नोबल मॅन वॉज रिच बट नॉट हॅपी. त्यामुळे ते स्टेटमेंट आहे सेकंड फॉल्स. फॉल्स दिलेले काय आहे रॉंग आहे सेंटेन्स. त्यानंतर थर्ड नंबर क्वेश्चन द नोबल मॅन डिड नॉट सेट द बर्ड फ्री. तर काय म्हणायचं, द नोबल मॅन डिड नॉट सेट द बर्ड फ्री. काय म्हणायचं, त्या सरदारानं त्या पक्षाला मुक्तपणे सोडलंच नाहीये. नंतर सोडलं ना, कारण की तो जो पक्षी म्हणाला की मी तुला काय सांगणार आहे, गुपित रहस्य सांगणार आहे. तेव्हा त्यानं काय केलं, सो ही लेट द बर्ड गो. त्याला जाऊ दिलं त्यानं. त्यामुळे आन्सर काय आहे नॉट म्हटलेलं आहे. त्यामुळे ते सेट द बर्ड फ्री. त्यामुळे आन्सर काय आहे फॉल्स. पुढे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. त्याला काय सांगितलं, त्यानं सिक्रेट सांगितलं गुपित रहस्य. द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. त्याला ते गुपित रहस्य पटकन त्याच्या लक्षात आलं नाही. त्यानं काय म्हणायचं, द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. द नोबल मॅन डिडंट मच ऑफ द सिक्रेट. त्याला त्याचं गुपिताचं रहस्य काय झालं नाही, लक्षात आलं नाही. टी आर यू ई ट्रू. ट्रू करेक्ट आहे सेंटेन्स. त्यानंतर पुढं 4th नंबर क्वेश्चन द नाइटिंगेल हॅड रेअर डायमंड्स अंडर हिज विंग्स. खरोखरच त्या नाइटिंगेल म्हणजे तो गाणारा बुलबुल पक्षी होता. त्या बुलबुल पक्षाच्या पंखाखाली खरोखरच म्हणायचं रेअर डायमंड अंडर हिज विंग्स होते काय त्याच्यामध्ये, नॉट. तर आन्सर काय आहे का फॉल्स. फॉल्स. पुढे 6th नंबर द नोबल मॅन बिलीव्ड दॅट द नाइटिंगेल हॅड डायमंड्स. काय म्हटलेलं आहे, द नोबल मॅन बिलीव्ड दॅट द नाइटिंगेल हॅड डायमंड्स. त्या नोबल मॅनचा काय झाला, विश्वास बसला की त्याच्याकडे खरोखरच काय आहे दुर्मिळ अशी हिरे आहे, डायमंड्स आहे. ते वाक्य मात्र बरोबर आहे. त्याला वाटलं तसं टी आर यू ई ट्रू सेंटेन्स. आणि लास्ट सेंटेन्स काय सांगलंय, द नाइटिंगेल फ्ल्यू अवे. अशा पद्धतीनं त्या नाइटिंगेलनं काय केलं, मुक्तपणे तो संचार करू लागला. करेक्ट आहे सेंटेन्स. त्यामुळे उत्तर काय ना टी आर यू ई ट्रू. हे झालं फर्स्ट क्वेश्चन.
Write down question in your notebook. Second question number 2. Solve the following puzzle. The letters in the color boxes form the name of the bird in the story. Solve the following puzzle. आता इथे कोड दिलेले आहेत, कोड सोडवायचे आहे. The letters in the color boxes. लेटर दिलेले आहेत कलर बॉक्स मध्ये. Form the name of the bird in the story. त्या पक्ष्याचं काय दिलेलं आहे, पूर्ण लेटर्स दिलेले आहेत. पुढे काय सांगितलं, यूज द लेटर्स गिवन on the right and the letter in the pink box to make words from the story. तर इथं काय सांगितलं पहा, इथे एक शब्दकोडे दिलेले आहेत. इथे पहा हे शब्दकोडे. तर हे शब्दकोडे सोडवा म्हणाले पहिल्यांदा. सॉल्व द फॉलोइंग पझल्स. ते दिलेले पझल काय करायचंय, सोडवायचंय. पझलचा अर्थ होते शब्दकोडे. पुढे काय सांगितलं इथं, use the letters given on the right and the letter in the pink box to make words from the story. आता इथं पिंक बॉक्स म्हटले तर तिथं व्हाईट बॉक्स घेतलेला आहे पिंक बॉक्सच्या ठिकाणी. तर इथं काय केलेलं आहे, व्हाईट बॉक्स मध्ये इथं आपण इथं दिलेलं आहे बुक मध्ये पिंक करून इथं व्हाईट वापरलेलं आहे. तर व्हाईट बॉक्स मध्ये आहे तर काय सांगितलं, त्या पांढऱ्या चौकटीतील अक्षरांनी काय करायचं की गोष्टीतील जे पक्षाचं नाव आहे पक्षाचं नाव दिलेलं आहे, पक्षाचं नाव म्हणलेलं आहे. मात्र उजव्या बाजूला इकडे जे अक्षर दिलेले आहेत पुस्तकाच्या उजव्या बाजूला इथं ही जी दिलेली अक्षर काय करायचं आहे, वापरून गोष्टीतील शब्दार्थपूर्ण शब्द तयार करायचे, मीनिंगफुल वर्ड तयार करायचं आहे. तर सांगा इथं पहा डब्ल्यू दिलेला आहे. काय दिलेला आहे, डब्ल्यू एन दिलेला आहे. मग काय होतं, एन डब्ल्यू होतं का, नाही. मग काय तयार होत आहे, करेक्ट, एन ओ डब्ल्यू, नाऊ. नाऊचा अर्थ काय होते, नाऊ म्हणजे आता. त्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे, डी बी आर मध्ये तर आय आहे. काय तयार होते, वर्ड निवड अर्थ मीनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. बी बी आय आर बी, वर्ड म्हणजे काय, पक्षी. करेक्ट. त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे का, ई सी ए काय तयार होते, सी ए जी ई, केज. केज म्हणजे काय, पिंजरा. इन अ केज, केज म्हणजे पिंजरा. त्यानंतर पुढचा पहा शब्दकोडे काय दिले, जी यू ई, एच दिलेला आहे. काय होतं, एच. करेक्ट, एच यू जी ई. यूज म्हणजे काय, सर्वात मोठा. यूजचा अर्थ काय होतंय, मोठा. त्यानंतर काय सांगितलंय, एस ए ई आर मध्ये ती दिले. काय तयार होतंय, मास्टर. एम ए एस टी ई आर. मुलांना काय करायचं आहे, पाहिजे तसे लेटर दिलेले आहेत ते लेटर घेऊनच अर्थपूर्ण शब्द तयार करायचं आहे. त्यानंतर पुढे बघायचं, सी एच आर आय दिलेला आहे. काय तयार होते, वर्ड. बुक स्टोरी मध्ये पण आहे, आर आय सी एच. रिच म्हणजे श्रीमंत. तो सगळा श्रीमंत होता परंतु समाधानी नव्हता. पुढं डी ई आर यू एन दिलेला आहे. काय ते, अंडर. आणि वर्ड हे कशातील पाहिजे, त्या स्टोरीतील पाहिजे, स्टोरीशी रिलेटेड बनलेलं आहे ना, की गोष्टीतीलच पक्षाचे नाव बनलेलं आहे आणि गोष्टीतीलच शब्द इथे त्याच्यामध्ये बनवायचे. काय तयार होते, अंडर इज विंग म्हणजे यू एन डी ई आर, अंडर. त्यानंतर पुढे काय सांगितलं, तर वाय आय एन डब्ल्यू एस जी दिलेला आहे. काय तयार होत आहे, डब्ल्यू. करेक्ट, डब्ल्यू आर एन जी. विंग्स म्हणजे काय, पंख. विंग्सचा अर्थ काय होतं, विंग्स म्हणजे पंख. त्यानंतर काय दिलेलं आहे, तर वाय डी.
ओके, क्वेश्चन नंबर 3. तर इथं जे क्वेश्चन नंबर 2 सांगितलेले शब्दकोड याच्यानुसार अर्थपूर्ण शब्द तयार करा. NOW म्हणजे नाऊ, BIRD बर्ड म्हणजे पक्षी, CAGE केज म्हणजे पिंजरा, HUG यूज म्हणजे मोठा, MASTER मास्टर. सरदाराचा उल्लेख काय केलेला आहे? मास्टर म्हणून उल्लेख केलेला आहे इथं त्या गोष्टीमध्ये. RICH रिच म्हणजे श्रीमंत, UNDER अंडर, WING विंग्ज, DAY डे, FLEW आणि लास्ट वर्ड त्यातला GAV. अशा पद्धतीने पेपरमध्ये आलेले आणखी शब्दकोडे सोडवू. क्वेश्चन नंबर पेज नंबर 82. क्वेश्चन नंबर 3. The Nightingale gave the nobleman 2 bits of advice. Can you think of a story, event or experience related to each? काय म्हटलेलं आहे पाहिजे? एनी एक्सपिरियन्स related to each. Write it down. Try to find similar sayings or proverbs in your mother tongue. तर इथं काय सांगितलेलं आहे पहा. त्या बुलबुल पक्षाने त्या सरदाराला उपदेशाचे किती भाग सांगितलेले आहेत? ॲडवाइस, बिट्स ऑफ ॲडवाइस, 2 बिट्स ऑफ ॲडवाइस म्हणजे उपदेशाचे 2 सल्ले. 2 बिट्स ऑफ ॲडवाइस म्हणजे उपदेशाचे 2 भाग सांगितले. त्या प्रत्येकाशी संबंधित. कॅन यू थिंक ऑफ अ स्टोरी, इव्हेंट, एक्सपिरियन्स रिलेटेड टू ईच. त्या प्रत्येकाशी संबंधित एखादी गोष्ट किंवा घटना, एखादा अनुभव तुम्हाला आठवतो का? तो लिहा म्हणलेला आहे. आणि पुढे सांगितलेलं आहे राईट इट डाऊन म्हणजे तो लिहा. ट्राय टू फाइंड सिमिलर सेइंग ऑर प्रोव्हर्ब्स इन युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेतील तशाच अर्थाच्या उक्ती आणि म्हणी तुम्ही काय करायचं आहे? लिहायचं आहे वहीमध्ये. तर इथं पहा, पहिलं जिथं जे सेंटेन्स दिलेलं आहे, काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये? नेव्हर ट्राय ओव्हर स्पीडिंग मिल्क. आपण पाहिलेलं होतं त्याचा अर्थ घडून गेलेली एखादी घटना काय झालेली आहे? होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल कधीच शो करत बसू नये किंवा कधीच रडू नये. तर याच्याशी रिलेटेड इथं काय स्टोरी मी लिहिलेली आहे पहा. अ फार्मर वॉज रिअरिंग गोट्स ऑन हिज फार्म. काय म्हटलेलं आहे? अ फार्मर वॉज रिअरिंग गोट्स ऑन हिज फार्म. एक शेतकरी होता आणि तो काय करतो? संगोपन करत होता. कुणाचं? गोट्स म्हणजे त्याच्या काय होत्या? बकरी होत्या. ऑन हिज फार्म म्हणजे शेतातील त्याच्या बकरीचं तो संगोपन करीत होता. He did not take care to build a strong wall around the place in the farm. He did not take. त्यानं काय केलं नाही? तो ज्या शेळी, मेंढी, बकरी पाळत होता, गोट्स म्हणजे बकरी, त्या बकरी पाळत होता, त्याचं तो काय केलं नाही? त्याच्या काळजीसाठी टेक केअर टू बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल. त्यानं काय करायला पाहिजे होतं? त्याच्या शेताच्या सभोवताली अराउंड एक भिंत बांधणं गरजेचं होतं. बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल, एक मजबूत भिंत बांधणं गरजेचं होतं. परंतु त्याने ती दक्षता घेतली नाही. द प्लेस त्या ठिकाणी. अ कपल ऑफ स्ट्रे बर्ड्स म्हणलेलं आहे ST. अ कपल ऑफ स्ट्रे टायगर्स. अ कपल ऑफ स्ट्रे टायगर्स STRAY स्ट्रे टायगर्स. तर 2 काय झालं पहा तिथं? वाघ आले. अ कपल ऑफ स्ट्रे टायगर्स एंटर द प्लेस ॲट नाईट. त्याच रात्री काय झालं तिथं? स्ट्रे टायगर्स म्हणजे स्ट्रेचा अर्थ होते हरवलेले. त्यांनी काय झालं? ते जे 2 कपल जोडी आली वाघाची, त्यांनी काय केलं? त्याचं ते ठिकाण हरवलं. कपल ऑफ स्ट्रे टायगर्स एंटर द प्लेस ॲट नाईट अँड किल्ड मेनी ऑफ द गोट्स. तर त्या 2 कपलच्या जोडीनं जे आले होते, त्या वाघाच्या जोडीनं काय केलं? हरवलेले होते ते भटकत कुठे आले? त्या शेतकऱ्याच्या शेतात आले. एंटर द प्लेस ॲट नाईट, त्या रात्री आले आणि ते काय केले? अँड किल्ड मेनी ऑफ द गोट्स. आणि त्यांनी त्या काय केलं? त्याच्या बकऱ्यांना काय केलं? अधिक पुष्कळ बकऱ्यांना त्यांनी किल्ड, ठार मारले. द फार्मर वोक अप. जेव्हा वेकचा पास्ट टेन्स आहे वोक, त्या शेतकऱ्याला जेव्हा जाग आली होती, जाग आली, ही वेप्ट अँड वेप्ट फॉर द लॉस. तेव्हा तो काय करू लागला? वेप्ट. क्रायचा पास्ट टेन्स आहे वेप्ट. तर तो काय केला? त्याला रडू कोसळलं. क्राईड म्हणतो जसं आपण. वेप्ट म्हणजे पण रडणेच. ही वेप्ट अँड वेप्ट फॉर द लॉस.
त्याच्या झालेल्या नुकसानीबद्दल, त्याच्या ज्या बकऱ्या काय केल्या त्या टायगर्सने मारून टाकल्या त्याच्याबद्दल त्याला जाग आल्यानंतर तो पहिल्यांदा रडू लागला. ही वेप्ट अँड वेप्ट फॉर द लॉस. झालेल्या हानीबद्दल तो रडू लागला. बट इट वॉज ऑफ नो यूज टू क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. परंतु त्या झालेल्या हानीबद्दल रडून काही उपयोगाचं नव्हतं. म्हणूनच आपण काय म्हणलंय स्टोरीमध्ये आलेलं वाक्य आहे, तर त्या नाइटिंगेलनं त्या नोबल सरदाराला म्हणलेलं आहे नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, म्हणजे झालेल्या किंवा घडून गेलेल्या गोष्टींबद्दल कधीही शोक करत बसू नये. हे झालं पहिलं सेंटेन्स इथं दिलेलं 2 उपदेशाचे सल्लेमध्ये. तर दुसरा सल्ला वर्ड्स म्हणजे निरर्थक शब्दांवरती विश्वास ठेवू नये. भीमराव met his old school friend and told the man that he was one of the richest persons in the city. I enjoy every luxury in the world, Bhimrao said. The friend was expressed. One day the friend saw the Bhimrao was working as a laborer at the roadside. He realized that it was his mistake to trust Bhimrao's idle words. तर इथं पहा एक स्टोरी सांगितलेली आहे. काय स्टोरी सांगितलेली आहे? भीमराव मेट हिज ओल्ड स्कूल फ्रेंड. भीमरावनं काय दिलं? मीट म्हणजे भेटणे. मेट म्हणजे भेटला. कोणाला भेटला? त्याच्या एका जुन्या मित्राला भेटला, शाळेच्या स्कूल फ्रेंडला. अँड टोल्ड द मॅन, आणि त्या माणसाला काय सांगितलं? दॅट ही वॉज वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन द सिटी. तर तो जगातील सर्वात श्रीमंत काय आहे? माणूस आहे सांगितलं. मी आहे असं सांगितलं. रिचेस्ट पर्सन ही वॉज आहे, तो होता. आय एन्जॉय एव्हरी लक्झरी इन द वर्ल्ड. तर भीमराव सेड, भीमराव काय म्हणाला? मी अगदी जीवनातल्या सर्व आनंदाच्या वस्तू मी उपभोगलेल्या आहेत. लक्झरीचा अर्थ काय? सर्व आनंद. एव्हरी लक्झरी म्हणजे इन द वर्ल्ड, जगातल्या सर्व आनंद मी काय केले? उपभोगलेला आहे. द फ्रेंड वॉज एक्सप्रेस्ड. तेव्हा तो मित्र त्या भीमरावरती काय झाला? प्रभावित झाला. वन डे, एक दिवस काय झालं ना? द फ्रेंड सॉ द भीमराव. जेव्हा एक दिवस त्या मित्रानं त्या भीमरावला पाहिलं, तर भीमराव वॉज वर्किंग ॲज अ लेबरर. तो मजुराचं काम करत होता. ॲट द रोड साईड, रस्त्याच्या बाजूला तो मजुराचं काम करत होता. ही रिअलाइज्ड दॅट इट वॉज हिज मिस्टेक. तेव्हा त्या माणसाच्या लक्षात आलं की त्याला काहीतरी चुकीचं बोललाय. टू ट्रस्ट भीमराव आयडल वर्ड्स. त्यामुळे भीमरावच्या त्या निरर्थक शब्दांवरती जर काय करू नये, नेव्हर ट्रस्ट म्हणलेलं इथं विश्वास ठेवू नये. याच्याशी ही रिलेटेड स्टोरी इथं दिलेली आहे. म्हणून तर या स्टोरीचा उल्लेख त्या दोन उपदेशच्या पक्षानं सांगितलेला आहे. त्यातला पहिला उपदेश सांगितलेला होता की एडमिट अँड नेव्हर ट्रस्ट आयडल वर्ड्स, म्हणजे निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवू नये. अशाशी संबंधित तुम्ही या प्रत्येकाशी संबंधित एखादी घटना किंवा एखादी गोष्ट किंवा तुमचा आलेला अनुभवही तुम्ही लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट नंबर 4, रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन. काय करायचं आहे? तर बुलबुल पक्षाचे शेवटचे जे भाषण आहे ते भाषण योग्य चढउतारासह मोठ्याने वाचायचं आहे. रीड अलाउड द लास्ट स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन. तुमच्या बुकमध्ये जी स्टोरी दिलेली आहे त्या स्टोरीमध्ये शेवटचा भाग जो सांगितलेला आहे, काय सांगितलेला आहे बा? शेवटचा जो भाग आहे तो काय करायचा आहे? तुम्ही बुलबुल पक्षानं सांगितलेला योग्य चढ उतारासह मोठ्यानं वाचा. खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं बा डोंट बी. त्याचं उत्तर बा कसं वाचन करायचं आहे? डोंट बी अपसेट माय लॉर्ड, सेड द नाइटिंगेल. इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. दॅट्स वाय I gave you a good piece of advice. Think over it. The first thing I said was don't cry over spilled milk. I am already far away from you. You can't catch me again. Then why make yourself unhappy about it? Secondly, how can an ordinary bird like me have diamonds under his wings? Those were just ideas of mine. It's a mistake to trust such words. Use my bits of advice and be happy. Farewell. म्हणजे शेवटचं जे काय सांगितलेलं आहे, शेवटचा जो दिलेला उतारा आहे तो उतारा काय करायचा आहे? शेवटचे भाषण योग्य चढउतारासह वाचायचं आहे. याच्यामध्ये सांगितलंय महाराज अस्वस्थ होऊ नका. तर बुलबुल पक्षी म्हणाला मला जाऊ देत तर तुमचा काय आहे? दयाळूपणा होता. म्हणूनच मी काय सांगितलं तुम्हाला एक चांगला सल्ला दिला. तुम्ही त्याच्यावर विचार करा. झालेल्या हानीबद्दल
शो करू नका. मी ही सांगितलेली काय झालेली ही सांगितलेली पहिली गोष्ट आणि मी तुमच्यापासून काय आधीच खूप दूर आहे. तुम्ही मला पुन्हा पकडू शकणार नाही. मग तुम्ही काय करा, त्याबद्दल स्वतःला दुःखी का करून घ्यावे. इथं सांगितलेलं आहे तिथं काय, दे वाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट. तुम्ही स्वतःला दुःख का करून घ्यावे. दुसरे म्हणजे सेकंडली, हाऊ कॅन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर हिज विंग्स. माझ्यासारख्या म्हणजे इथं म्हटलेलं आहे पुन्हा, तुम्ही मला पुन्हा पकडू शकणार नाही. मग तुम्ही स्वतःला का दुःखी करून घ्यावे. दुसरे म्हणजे माझ्यासारखे सामान्य पक्षाकडे त्याच्या पंखाखाली हिरे कसे असू शकतील. ते माझे केवळ निरर्थक शब्द होते. अशा शब्दावर विश्वास ठेवणे चुकीचं आहे आणि हा माझा सल्ला प्रत्यक्षात तुम्ही उपयोगात आणा आणि सुखी व्हा. अशा पद्धतीने त्या नायटिंगेलने त्या नोबलमॅनना सल्ला दिला आणि तो पक्षी दूरवर निघून जात असताना तो सरदार तिकडे बघतच राहिला. शेवटचं काय करायचं आहे, तुम्ही क्वेश्चन नंबर 4 सांगितलंय. बुलबुल पक्षाचे शेवटचे भाषण काय करायचं, स्पीच वाचा. योग्य चढ उतार असणार पॉइंटर्सचा क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4. टुडे वी आर गोइंग टू लर्न क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4. Open your English book, page number 80 and 81. Solve these 4 questions in your notebook. Thank you all.